तहसीलदार पदी प्रशांत बेडसे रुजू होतात. तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कार्यकाळातील निकाल, निर्णय आणि आदेशांच्या फेर तपासणीचा मुद्दा ऐरणीवर. भारतीय जनसंवादचे जिल्हा अध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांचं महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे फेर तपासणीसाठी निवेदन. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कार्यकाळातील निकाल, निर्णय आणि आदेशाची फेर तपासणी करा, अन्यथा प्रांत कार्यालयासमोर जनहितार्थ आंदोलन करण्याची बाळासाहेब चौधरी यांनी दिली हाक. भामा आसखेड धरण क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून बेकायदेशीर सुरू असलेल्या इलेगंट वॉटरफ्रंट रिसोर्टवर कारवाईच्या प्रशासकीय हालचाली. धरण क्षेत्रात अतिक्रमण, रिसोर्टच्या तक्रारी, अनधिकृत हेलिपॅड, धरणामध्ये अनधिकृत बोटिंग आणि सांडपाणी धरणात सोडले जात असल्याचा मुद्दा चर्चेत. उपजिल्हा अधिकारी, पीएमआरडीएचा अतिक्रमण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, भामा आसखेड उपविभाग क्रमांक 4 आणि खेड तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश. आमदार सुरेश धस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रावरून प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांचा संबंधित विभागाशी पत्रव्यवहार. महिलांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणारे 2 आरोपी जेरबंद. जुन्नर, शिरूर, आळेफाटा, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचे 5 गुन्हे उघडकीस. सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 7,16,793 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. अहिल्यानगर येथील अनिल सोमनाथ गव्हाणे आणि अनिल नारायण गव्हाणे या दोघांना बेड्या. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एप्रिल दरम्यान राबवण्यात येतोय समता पंधरवडा. व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार. इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतरही सुविधा उपलब्ध. अद्यापही जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना शेवटची संधी. कामदा एकादशी निमित्त माऊली मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. एकादशी निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्प सजावट. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मंदिरात धार्मिक कार्यक्रम. एकादशी निमित्त भाविक माऊली चरणी. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचा 6,000 चौरस किलोमीटर परिसराचा प्रारूप विकास आराखडा म्हणजेच डीपी रद्द. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास आराखडा रद्द केल्याच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत. अन्यायकारक डीपी विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणारे पीएमआरडीएचे सदस्य वसंत भसे यांचा खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला सन्मान. विकास आराखड्याबाबत पुन्हा सर्व प्रक्रिया राबवण्याची नामुष्की. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कायम लढा दिला जाईल. पीएमआरडीएचे सदस्य वसंत भसे यांनी स्पष्ट केली भूमिका. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांची ससे होलपट. भरमसाठ बिले, गरज नसलेली औषधे खरेदी करण्यासाठी रुग्णालयांकडून अट्टहास. जिल्ह्यातील खासगी आणि धर्मादाय हॉस्पिटलची बिले आकारणीचे ऑडिट करण्याची व्यवस्था करा. जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांना भाजपचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे यांच्या नेतृत्वाखाली दिले निवेदन. आरोग्य विभागाची हवी हेल्पलाईन. उपचार आणि तक्रार निवारण करणे, बिलांचे ऑडिट करण्यासाठी प्रशासनाची समिती गठीत व्हावी. तसेच रुग्णांच्या मेडिकल मधील बिलांची योग्य तपासणी आवश्यक. हार्डवेअर साहित्याच्या बिलाचे पैसे देण्याच्या कारणावरून वाद. 9 जणांच्या टोळक्यानं हॉकी स्टिक, स्टील पाईप आणि लाकडी काठ्यांनी मारहाण. मुटारीचीही केली तोडफोड. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेसर येथे सोमवारी रात्री 10च्या सुमारास घडली घटना. घरातील महिलांसह 7 जणांवर हल्ला. कनेसर येथील मयूर हजारे, अक्षय हजारे, ओंकार हजारे, मनोज हजारे, शुभम हजारे, गौरव हजारे, राकेश हजारे आणि गोसासी येथील गणेश गोरडे आणि पूर येथील गणेश गावडे यांच्यावर गुन्हा दाखल. उमेश दौंडकर यांची खेड पोलिसात फिर्याद. कुरकुंडी येथे किरकोळ कारणावरून दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसन हाणामारीत. शिवीगाळ, बोटाला चावा आणि कानाला दुखापत केल्याप्रकरणी बाळासाहेब भोगसे यांची म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसात फिर्याद. घराजवळ राहणाऱ्या संजय वाघमारे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार.
चाकण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकता नगर येथील जलशुद्धीकरण केंद्राची मुख्य अधिकाऱ्यांनी केली पाहणी। मुख्य अधिकारी डॉक्टर अंकुश जाधव आणि अग्निशमन अधिकारी प्रकाश वाहक यांच्यासह पाणी पुरवठ्याच्या स्थितीचा घेतला आढावा। चाकण नगर परिषदेकडून पाण्याच्या नमुन्यांची करण्यात आली तपासणी।